नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। ITI इन्स्ट्रक्टर 1457। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे। तुमचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले होते त्याचा रिझल्ट त्यांनी आज प्रसिद्ध केलेला आहे। बघा, त्यांनी एक नवीन परिपत्रक जे आहे ते जाहीर केलेलं आहे। 18/12/2023 ते 22/12/2023 या कालावधीत झालेल्या प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीचा निकाल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट या परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे। बघा, त्यांनी यामध्ये फक्त मेल कॅन्डिडेटचा जो रिझल्ट आहे तो जाहीर केलेला आहे। फिमेल कॅन्डिडेटचा रिझल्ट जो आहे तो त्यांनी यामध्ये जाहीर केलेला नाही। बघा, तसं त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे। सदर जाहिरातीच्या अनुषंगाने महिला उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे मूळ अर्ज क्रमांक दिलेला आहे। याचिका दाखल केलेली असल्याने महिला उमेदवारांचा निकाल घोषित करण्यात आलेला नाही, तरी संबंधित सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी। फक्त त्यांनी इथे मेल कॅन्डिडेटचा जो रिझल्ट आहे तो जाहीर केलेला आहे। बघा, इथे या परिपत्रकामध्ये त्यांनी काही ट्रेडचा रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर केलेला आहे। बघा, ही आहे प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटरची लिस्ट। इथे सर्व मेल कॅन्डिडेट आहे त्यांनी सिलेक्ट केलेले। एकाही फिमेल कॅन्डिडेटचं या लिस्टमध्ये नाव नाही। तुम्ही हे लिस्ट बघताना एक नक्की चेक करा। बरेच मुलांनी यामध्ये बघा ऑप्टिंग आउट केलेला आहे। बघा, त्यांनी इथे रिजन पण दिलेला आहे, तुम्हाला कोणतं रिजन भेटलं आहे ते। बघा, नंतर आहे डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर, त्याची लिस्ट आहे ही। तुम्ही जर रिझल्ट चेक केला नसेल तर चेक करा। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे, तिथून तुम्ही तुमचा रिझल्ट बघू शकता। ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच DVTच्या नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।